सतीवाला देव भोळ्याला झाला त्या मावदेच्या नगराला मालूजी गवळी लागला होता नांदायला आणि नांद्या जाग्याला 7 जण भाऊ लागले होते रायाला अरे आनंदा गवल्याचा ते 7 जण मुलगे आनंदाच्या भरात लागले रायाला वडलाच तरी म्हणजे 700 म्हशीचं खिलार त्यांच्या वाड्याला गेला गेला लागले होते राखायला अरे त्या जाल्यावर उदारणीला लागल्यात चालवायला पण त्या मावद्याच्या नगराला प्रकार काय घडला मात्र त्याला गेला त्या मावदेशा नगराला औंधाचा पाऊस पुढला पडना पुढचा पाऊस 2 वर्षाचा पडना 3 वर्षाची गाठ आली त्या मावदेश नगराला दुष्काळ पडला त्यावेळेला 12 वर्ष झालं पाऊस पाणी गावचा सर्व सारा गेला कारण घरवाड्याला वडलाचे देवी कारण माता मात्री त्याला गेला बाबाने गोपळी त्या देवीची पूजा अर्चा लागली होती चुकायला या वाड्यावर या वेळेला चाल्याची वर्ग लागल्यात पडायला पाण्याच्या टाटायला गेल्या जाण्याला पाण्या वाचून लागल्या आता फिरायला मावदेशा नगराला मावदेशा नगराचा चारा वाळून गेला बसा मंडळ झाला खाली सावली नाही अशी परिस्थिती झाली त्या मावदेशा नगराला पण असणाऱ्या गवळ्याच्या दिरवाला भराग पडले त्या चाऱ्या पाण्याच्या पायात म्हशीची तान रेडक चावायला गेली अरे रेडकाच्या म्हशी लागल्या आता चावायला मरले जाणाऱ्या आगलं बगलच्या म्हशी एकमेकीचं कान चावत्यात मागल्या मोरणीची शिपी चावत्यात त्याला गेला असणाऱ्या आनंदा गवळ्याच्या 7 जणी भावाने लेकरांना पाहिलं आणि 7 जण भावाने विचार केला म्हणाला
मात्री द्यायला गेला लागले होत्या शेपटी चढायला हे 7 जण भावांनी पाहिल्याने एकमेकाला भाऊ लागले म्हणायला थोरला भाऊ मालूजी गवळ्याला 7 भाऊ लागले काय बोलायला अरे 5 जण भाऊ बोला त्यात वडीला दोरल्या दोघा भावाला दादानो सांगतो आहे का तुम्हाला साऱ्याची वर्ग पडली पाण्याच्या आवट्यात आल्या पाण्यावर तुझ्या गाडी सारख्या लागल्या आता फिरायला बसलो तर आपल्या ज्यांना चारा पाणी वाचून मरून जातील त्यांच्या चारा पाण्यासाठी आपण बाबा चारा पाणी पाहिजे हुडकायला तेव्हा तुम्ही निघून जावाने चाऱ्या पाण्याचा शोध लावा कुठं पाऊस पाणी पडला का कुठं जाण्याच्या वेळेला चारा झाला का जाऊन तुम्ही बघून यावं त्याला भाऊ काय लागले करायला बोलायला लागला या त्यातील दोघं भाऊ निघून गेले आपल्या घरवाड्याला गेलं घरातल्या घरतीने काय म्हणत्या मात्री त्याचा लागले तर म्हणायला आपल्या पडलं चारा पाण्याच्या पाया शोधाला जायला अरे चाऱ्या पाण्याच्या आवट्यातल्या बर्ग पडल्या माझ्या गावाला गाडी सारख्या जाण्या फिरू लागल्या तेव्हा उद्याच्या दिवसाला सवरच्या पाल्याला पाहिजे कुठं चारा पाण्याच्या शोधाला बोलायला लागेल
दुधी भाकरी बांधली तयार केली तयार करून ठेवली रात्राला गेली करमायला ते जायला रामाची रात्र चढून गेली आणि सवरच्या पाण्याला दिवसाच्या गोंड्याला मात्र ते जायला भाऊ नियमाप्रमाणे आपण गेलं पाहिजे तारा पाण्याच्या शोधाला म्हणून दोघा भावाने त्या वेळेला माझं बोलणं घर का खोटा करत काय करावं दादा टुकुरा फिरते इथं जर कोण पुढारी असला इलेक्शन शौकीन तर राग मानू नका माऊलीनो हा विनोदाचा भाग आहे आज नंबर नववीत घ्यावा लागतो बरोबर आहे गावचा पुढारी झाला म्हणलं की जो रस्ता झाला कशावर कशावर कागदावर आणि पैसे पंचांच्या खिशात एवढं कसं आहे का नाही बरोबर आहे त्यामुळं पैसे पुढाऱ्याच्या खिशात स्वार्थाना आपली जोरी भरते काय करावं दादा टकुरा फिरते एक 4-2 कार्यकर्ते माग एक पावती पास बुक हाताला आणि प्रत्येकाला योग पुढारी आहे का नाही काय करायला पावती बुक पाडायला पैसे गोळा करायला 50ची ऐपत नसली तर 500 पाडायला आपण काय झालंय तुला आहे का नाही पावती करायची हे पैसे सगळं गोळा करायचं आणि मग अहो पंचाने लावून नाही पैशाला कात्रा तमाशाला पुढे म्हातारा बोतरा हे काय करायचं पैसे गोळा करायचं आणि काय करायचं तमाशा ऑर्केस्ट्रा लावायचा आणि ऑर्केस्ट्रा तमाशा बघाय पुढे कोण असा मामा पटकोडवायला कशाला पटक उडवायला आहे का नाही पण ते मामा तेवढ्या पुरता मर्यादित नाही बरं का उरूस आहे जत्रा आहे पुढे जेवायला जाते जाऊन इंडियात म्हणणार नाही पुढल्या कडेला जेवायला त्यो बसला पंगतीला तुझ्यासारख्याने विचारलं मामा चालतंय का खायचं गोळून गोळून अंधारा मम्मा वाटलं अंधारा खाऊया छान झालं आहे का ना अशी एक गंमत असते बरोबर आहे पण तू माझ्या राहिला रे पुढे बी राहिला गर्दी मध्ये घुसतोय काय करावं दादा टुकुरा फिरते गावात प्रवेश केला आणि तिकटीवर प्रत्येक चौकात एक बोर्ड लावलेला दिसतो आपल्याला कुठला MBBS डॉक्टर हा डॉक्टरांची पदवी आहे म्हणजे नेमका MBBS म्हणजे काय हो सांगा किती म्हशी बघत बघत शिकलेला म्हणून MBBS पण गावाला डॉक्टर नाही निरोग्याची पार काय काला नाही त्याला जुलाबाचं औषध रोग्याची तक्रार कसली आणि औषध कसलं दिलं ते काय दिवसभर तांब्या खाली हे घरच्यांना माहित नसतंय आमच्या म्हाताऱ्याला मसुका लागला वाटतंय कोंबडा कापा लागतोय काय काय खो खो खेळायला चालू केलंय आहे का ना पण बिलात रुपया कमी द्या डॉक्टर घेतो का बघा नाही घेणार बिला पायी डॉक्टर कसा रुसतंय रे काय करावं दादा टकुरा फिरते जवळ त्या पायाला घरच्या घरतीने सर्व
सवलच्या पाण्याला ते दोन गवळे उठलं मात्र त्याला याला भावाचा निरोप घेतला आणि असणारी शिदरपट्टी तरतीला घेऊन त्याच वेळेला असणारे दोघ जण भाऊ त्याच वेळेला प्रकार काय घडला मात्र त्याला याला भावाजवळ जाऊन असणाऱ्या दोन भावाने निरोप घेतला आणि जायचं चारा पाण्याच्या शोधाला म्हणून त्याच वेळेला निघून महाबळेश नगर सोडला चारा पाण्याच्या शोधासाठी त्यावेळेला वाट लागलं चालायला हिंडत फिरत मात्र त्याला गेलं बाबा रे चारा पाण्याच्या शोधाला त्या वस्तीला जाऊन पोचलं मातीचा कुपडा लागला उडायला मराठाण्याची मुठी नव्हती दुसऱ्या वस्तीला गेलं मात्र त्याला वस्तीवर वस्ती करीत निघून गेलं दुसऱ्या कुठल्या वस्तीला कुठं तर लिकरी चाला मराठ पोट पडल्याने लिकरी चारा उठल्याला गवळ्याने पाहिला मात्र त्याला पायीत निघून गेलं पुढल्या तिसऱ्या कुठल्या वस्तीला हे तर आनंद घराने गवळी जाऊन कुठं पोचलं मात्र त्याला दोन भाऊ चालायला आणि आंधळी मोठी संख्येला जीवन त्याच वेळेला देवाचा Thank you.
त्या बारामती नगरात त्यावेळेला बारामती नगराला वरे चंदन राजा मेघ वरदल्याला गवत सुरवल्या त्यात नवल वडवात्यात उडाट माथ्याला सर्व चारा पाहिला दोन भावांना आनंद झाला जीवाला असणारा तारा पाहून त्यावेळेला सार्थक होईल नरजन्माचा धरून या सत्संग आणि आई बाबाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग आई बाबाची सेवा केल्यावर भेटेल आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग का फक्त आईची नाही दोघांची पण दोघांचं नाव आलं माऊलीनो कविकाराने आईवर कविता केल्या गायकाने सुद्धा आईवरच कवन केल्या गाणी म्हणली बरोबर आहे पण बापाचं नाव कुठं तर पाठीमागं राहायचं नाव आहे कमी पडत चाल हा आहे का नाव आहे बरोबर आहे तो बाप कसा असतो माहिती आहे असतो पण मुलाचं आणि बापाचं नातं म्हणजे की चंद्र सूर्यासारखं बरोबर आहे बाप घरात आला म्हणलं की मुलगा घराच्या आहे. आणि मुलगा घरात आला म्हणलं की बाप घराच्या आहे. का तर बाप मारहाण करतो हा भीती धावतो हा. धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतो ना बाप वाईट बरोबर आहे आणि आई चांगली का तर माया कर हा पण माऊलीनो तो बाप कसा असतो माहिती आहे असतो बाप स्वाभिमानी बाना बाप गणकर कना त्याच्या काळात सुद्धा लाजारूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्यामुळं त्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून गरज बापाचे खुशाल बाप घराचा उपाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळ ते घर आहे का म्हणून पाया ते जाम घर पडण्याची भीती नसते बरोबर आहे बाप कष्टाचा गावाडी ऊस मळ्यात तोडतोया भाकर पोराला ठेवून कांड ऊसाच टाकतोया कवीस खानीच पाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बाप्पाच्या धोतराला सदाची घाल जोडलेलं आली जत्रा गावाची आली जत्रा गावाची बाप दुकाने जायाचा उदार पाजार कापड मुलांना नायचा जुन्या पाण्या कापडावर बाप जत्रक फिरायचा आपल्या सुखाची चिंता सदा मने तो जरायचा चुल पेटत नव्हती चुल पेटत नव्हती दिन दिवसाच्या घराला पायी बर धान्य पायी बाप गावात फिरला हे काम करता फक्त आपला वडील करू शकतो या आहे का दुसरं कोणाचं नव्हतं जमणार नाही आणि बघायला गेलं तर मुलांच्या पेक्षा जास्त बापाचा जीव बनावं मुलगीवर असतो या आपल्या मुलगीवर असतो आपल्या लेकीवर असतो मग त्या मुलगीसाठी बाप काय म्हणतो माहिती आहे
लग्न मुलीच करीन लग्न मुलीच करीन नाही झाला हुंड्या पायी लेखना जाई जाताना बाप काला मोरा होई अहो मुलगीचा बाप हुंडा देताना नाही ब्याला लेखना जाई जाताना वागे कोमेजून गेला आहे का ना खरे बघा मुलगी नांदायला निघाली म्हणलं की दुःख घराचं वेगळं असतं आहे का ना कारण लहानाची दूर जन्म द्यायचा हाताच्या पाना नेत्राचा जेव्हा रात्रीचा झाडाने हाडाचं काढलं आई बापानं तिच्यासाठी केलं असतं आणि लाडात ती मुलगी लहानाची दूर आपल्या घरवाले झालेली असती ज्यावेळी तिचं लग्न होतं मानवादारी अक्षतादेवीवर पडतात आणि ती मुलगी ज्यावेळी सासरला नांदायला जाते त्यावेळी त्या आई बापाचं दुःख कुठेही नसतं आहे का ना आणि जास्तीत जास्त दुःख कोणाला होत असेल तर त्या बापा कारण मुलावर कमी पण मुलगीवरच जास्त जीव कोणाचा मुलगा बापाचा आहे का ना म्हणून तो बाप काय म्हणतो माहिती आहे रत्ना सारखी रत्ना गेली चिमणी माझी परताची झाली चिमणी माझी परताची घरचा राहत नाही ज्याची होती त्याने जाणली चिमणी माझी परताची झाली चिमणी माझी परताची झाली आमचे लाडाची रे आम्हाला सोडून लाडाची रे आम्हाला सोडून लाडाची रे आम्हाला सोडून लाडाची रे आम्हाला सोडून वरती करीत करीत तारा पाण्याच्या शोधाला जोडून भाव निघून